सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, नाकामध्ये नथ ग, पैठणीचा घोळ ग, नाकामध्ये नथ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, कानामध्ये झूल ग, पैठणीचा घोळ ग, कानामध्ये झूल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, गळ्यात मोहन माळ ग, पैठणीचा घोळ ग, गळ्यात मोहन माळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, हाती हिरवा चुडा ग, पैठणीचा घोळ ग, हाती हिरवा चुडा ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, पायामध्ये चाळ ग, पैठणीचा घोळ ग, पायामध्ये चाळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई माता ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक स्वयंभू स्थान मानले जाते. हिलाच करवीर निवासिनी असे म्हणतात. कोल्हापूरच्या मध्यभागी असलेले स्थित हिचे मंदिर आहे. हजारो भाविक दररोज गर्दी करून दर्शनाला येतात. या भूमीला दक्षिण काशी असेही संबोधले जाते. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशी देवीची 3 रूपं इथे पाहायला भेटतात. अंबाबाई मातेच्या दर्शनाची वेळ ही सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते. हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात आणि महाप्रसादाचा उपभोगही घेतात. तुम्हीही सर्वांनी या, अंबाबाई मातेचं दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्कीच विसरू नका. चला पुन्हा भेटू. बाय बाय.